बघा आपल्याला आजच्या तासामध्ये एक नवीन प्रकरण आपण आज या ठिकाणी सुरू करतोय। कालच्या लेक्चरमध्ये बघा आपल्या त्या ठिकाणी युरोपियन कंपन्या याबद्दल आपण सविस्तर बोललेलो आहोत। पूर्णपणे एक एक कंपनीचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। मग त्याच्यामध्ये पोर्तुगीज कंपनी आहे, ब्रिटिश आहे, डच आहे, ओके, डॅनिश कंपनी आहे। अशा सगळ्या कंपन्या काय केल्या बघा आपण या ठिकाणी त्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघा टार्गेट नंबर 1 जे आहे त्या टार्गेट नंबर 1 मधलं पुन्हा एक सेकंड पॉइंट आहे बघा। दुसऱ्या प्रकरणाला आपण काय करूया आजपासून त्या ठिकाणी सुरुवात करतोय। आणि यामध्ये आपण जर बघितलं बघा तर तुमचं दुसरं जे आजचं प्रकरण आहे, ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा, चला ज्याला आपण त्या ठिकाणी इंग्रज भारत संघर्ष असं म्हणूया। काय बोललो मी? इंग्रज भारत संघर्ष। एक पहिला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा। इंग्रज भारत संघर्षामध्ये हेही आपलं पाठीमागं बोलणं झालेलं आहे की जवळजवळ या संघर्षामध्ये मी तुम्हाला 4 महत्त्वाचे युद्ध जे आहेत हे 4 महत्त्वाचे युद्ध काय बघा या ठिकाणी सांगणार आहे। ओके, मग या 4ही युद्धाबद्दल आपण काय करू बघा सविस्तर या ठिकाणी चर्चा करण्याचा इथं प्रयत्न करूया। परंतु इथं एक पहिला भाग आपला क्लिअर असणं आवश्यक आहे। पाठीमागच्या लेक्चरमध्ये ज्या कंपन्याबद्दल आपण बोललो होतो बघा, जवळजवळ पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, डॅनिश आणि फ्रेंच, कालांतराने काय झालं बघा, बाकी इतर कंपन्यांचा प्रभाव थोडासा कमी झालेला आहे, त्यांचं वर्चस्व कमी झालेलं आहे। आणि 2 कंपन्यांचं वर्चस्व आता या ठिकाणी वाढलेलं आहे बघा। त्यामध्ये पहिली कंपनी आहे ही म्हणजे आपली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, आणि दुसरी एक कंपनी आहे बघा जिचं नाव लक्षात ठेवा, जिला आपण म्हणूया त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी। मग आता या कंपनीबद्दल आपण या ठिकाणी जर चर्चा केली तर या दोन्ही कंपन्यांमध्ये काय झालं बघा, भारतामध्ये सत्ता संघर्ष जो आहे तो सत्ता संघर्ष काय झाला या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि तो सत्ता संघर्ष आपल्याला आजच्या या भागामध्ये इथं पाहायचा आहे बघा। क्लिअर? मग आता एक पहिला मुद्दा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे की एकंदरीत आपण जर विचार केला बघा या सत्ता संघर्षामध्ये आपल्याला नेमकं थोडंसं मुघलकालीन भारतामध्ये मी जातो बघा, मुघलकालीन भारत। ओके, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर मुघलांनी नेमकं प्रशासन व्यवस्था भारतामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी राबवली होती, आणि मग त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये यांनी बघा जे राज्य आहे तर त्या राज्यांचे प्रकार वगैरे कसे केले होते, बरीचशी माहिती आहे। ही माहिती आपण काय करू बघा त्या ठिकाणी एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया। आता इंग्रज आणि भारत संघर्षामध्ये ज्या महत्त्वाच्या युद्धाबद्दल या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत, त्यामध्ये आपलं पहिलं जे युद्ध आहे बघा, किंवा पहिला जो भाग आहे, पहिलं युद्ध आपलं क्लिअर पाहिजे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी कर्नाटक युद्ध असं म्हणूया। कर्नाटक युद्धाच्या नंतर दुसरा जो आपला भाग आहे ज्याला आपण त्या ठिकाणी बंगाल युद्ध असं म्हणूया। बंगाल नंतर तिसरा इथं मुद्दा आहे बघा ज्याला आपण मराठा युद्ध म्हणूया। आणि मराठा नंतर आपण जर बघितलं बघा तर आपल्या परीक्षेसाठी एक महत्त्वाचं अजून युद्ध आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा, आपण त्याला म्हैसूर युद्ध म्हणूया। मग आता हे जे राज्य आहेत, आता आपण इथं याला राज्य म्हणतो मी, परंतु त्या कालखंडामध्ये मुघलांनी काय केलं तर बघा, जसा एखादं राज्य आहे आज तर त्या कालखंडामध्ये राज्याला एक नाव होतं आणि ते नाव लक्षात ठेवा बघा। राज्याला यांनी एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव आपलं क्लिअर पाहिजे, ज्याला आपण त्या ठिकाणी सुभा म्हणूया। काय बोललो बघा? सुभा। आणि त्या सुभ्याचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्याला बोललं जायचं बघा या ठिकाणी सुभेदार। समजलं? काय बोललोय? सुभेदार बोललं जायचं। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा हे 4 सुबे नेमके कुठं होते हे आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे बघा। त्यासाठी थोडंसं आपण पाठीमागं जाण्याचा प्रयत्न करूया। सरळ सरळ पहिला मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर पाहिजे बघा की जर तुम्ही थोडासा दक्षिण भारतामध्ये आले बघा, काय बोललो मी? दक्षिण भारतामध्ये, म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर या 4 सुब्यांचं जे काही लोकेशन आहे हे लोकेशन तुम्हाला त्या कालखंडामधल्या दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळतं बघा। म्हणजे आता इथं जर आपण बघितलं बघा, हा जो स्पेस आहे इथं आपण म्हणूया एक सुबा होता, ज्या सुब्याचं नाव लक्षात ठेवा, ज्याला आपण पूर्णपणे या ठिकाणी कर्नाटक सुबा म्हणूया। काय बोललो बघा? कर्नाटक। म्हणजे आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर कर्नाटक राज्य आहे, केरळ वगैरे आहे, बरोबर आहे का नाही? त्यानंतर बघा तामिळनाडू वगैरे राज्य आहे, हे त्या ठिकाणी पूर्णपणे कोणत्या सुब्यामध्ये मोडत होते बघा, तर हे आहे त्या ठिकाणी कर्नाटक सुब्यामध्ये। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा ह्या कर्नाटकच्या वरती तुम्हाला अजून एक सुबा पाहायला मिळतोय, आणि ज्या सुब्याचं नाव लक्षात ठेवा, ज्याला आपण त्या ठिकाणी हैदराबाद नावाचा सुबा म्हणूया। काय बोललो बघा मी? हैदराबाद सुबा। मग आता या हैदराबाद सुब्याच्या वरती जर आपण गेलो बघा, इथं अजून एक मोठ्या लेवलला सुबा तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि ज्या सुब्याचं नाव तुमचं क्लिअर पाहिजे, ज्याला आपण त्या ठिकाणी बंगाल सुबा असं म्हणूया, किंवा बंगाल राज्य तुम्हाला या भागामध्ये त्या ब्रिटिश कालखंडामध्ये पाहायला मिळायचं बघा, किंवा मुघल त्या प्रशासनामध्ये इथं बंगाल राज्य आपल्याला पाहायला मिळायचं। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, बंगालच्या नंतर अजून एक मोठं राज्य आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळत होतं, आणि त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठा एम्पायर असं म्हणूया।
काय बोललो बघा, मराठा एम्पायर किंवा मराठा राज्य आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग आता इथं एकंदरीत अजून एक राज्य आहे बघा किंवा सुबा आहे, त्या सुब्याचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी मैसूर सुबा असं म्हणूया। कोणता बोललो मी, मैसूर सुबा। म्हणजे हा जो पूर्णपणे भाग आहे तो पूर्णपणे भाग कोणता होता बघा, या ठिकाणी मैसूर सुब्याचा हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आता एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे सर्वांनी काय करा बघा, त्या ठिकाणी लक्ष देण्याचा प्रयत्न करा। चला आपण एकदा काय करू बघा, याला नावं देऊन टाकूया, म्हणजे नावं दिले म्हणजे आपल्याला थोडंसं समजायला हे सोपं जाईल। जर आपण ह्या व्हाईट कलर म्हणजे इथं जर आलो बघा, इथे एक त्या ठिकाणी सुबा आहे आणि त्या सुब्याचं नाव लक्षात ठेवा, चला कर्नाटक सुबा। या कर्नाटकच्या वरती जर आपण आलो बघा, तर या ठिकाणी हैदराबाद नावाचा एक सुबा आपल्याला पाहायला मिळेल। हैदराबादच्या नंतर या भागामध्ये एक सुबा आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवा, चला ज्याला आपण बंगाल सुबा म्हणूया। नंतर आपण जर आलो बघा, तर या भागामध्ये जो सुबा आहे त्याला आपण त्या ठिकाणी मराठा सुबा म्हणूया। आणि इकडल्या स्पेसमध्ये आपण जर विचार केला तर लक्षात ठेवा, चला या ठिकाणी हा मैसूर सुबा आपल्याला पाहायला मिळतो बघा। म्हणजे आता एकंदरीत आपण जर विचार केला तर या सुब्याचे जे प्रमुख व्यक्ती होते त्यांचं नाव लक्षात ठेवा, चला त्यांना आपण त्या ठिकाणी सुभेदार असं म्हणायचो बघा। म्हणजे सुब्याच्या प्रमुख व्यक्तीला आपण काय बोलणार, या ठिकाणी सुभेदार म्हणणार। आणि मग एकंदरीत ब्रिटिशांनी असेल किंवा त्या ठिकाणी फ्रेंचांनी असेल, ज्या भागामध्ये सुरुवातीला व्यापार करायला सुरुवात केली तो सुबा आहे बघा त्या ठिकाणी कर्नाटक सुबा। मग आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की ब्रिटिश कंपनीचा अभ्यास करत असताना बघा 1639 मध्ये या ब्रिटिशांनी मद्रास या शहराची निर्मिती केली होती, आठवते सगळ्यांना। आणि फ्रेंच कंपनीचा अभ्यास करत असताना इथं आपण जर बघितलं बघा, तर फ्रेंचांनी याच कर्नाटक सुब्यामध्ये एक पॉंडेचेरी शहराची काय केलेली आहे बघा त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे। आणि मग ज्या वेळेस युरोप खंडामध्ये काही प्रकारच्या युद्धाला सुरुवात झाली, त्याचे पडसाद या ठिकाणी भारतामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला सविस्तर आता हे नावं कशामुळे दिलीत मी, जे युद्ध आपल्याला पाहिजेत बघा। मग कर्नाटक युद्ध कर्नाटक सुब्यामध्ये, कर्नाटक आणि हैदराबाद सुब्यामध्ये, बंगाल युद्ध बंगाल नावाच्या सुब्यामध्ये, मराठा युद्ध मराठा सुब्यामध्ये, आणि मैसूर युद्ध हे बघा त्या ठिकाणी मैसूर सुब्यामध्ये झालेले आहेत। म्हणून आपल्याला काय करायचं, त्यांची नावं त्यांना या ठिकाणी द्यायची। तर मग आता सुरुवात आपल्याला कशापासून करायची बघा, तर ही करायची या कर्नाटक युद्धापासून। पहिला माझा एक भाग लक्षात ठेवा, चला कर्नाटक युद्धाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे, अगदी सविस्तर। आणि मेन जे पॉइंट आहेत बघा, हे मेन पॉइंट आपण त्या ठिकाणी इथं त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। कर्नाटक युद्धामध्ये महत्त्वाचे एकूण त्या ठिकाणी 3 युद्ध आहेत। किती बोललो तुम्हाला मी, 3 युद्ध, लक्ष द्या। त्यामध्ये पहिलं आहे बघा तुमचं प्रथम कर्नाटक युद्ध, लक्षात घ्या, प्रथम कर्नाटक युद्ध। त्यानंतर सेकंड नावच आहे बघा त्याचं या ठिकाणी द्वितीय कर्नाटक युद्ध। आणि तिसरं जर आपण बघितलं बघा, तर तिसरं आहे त्या ठिकाणी तृतीय कर्नाटक युद्ध। असे 3 युद्ध तुम्हाला या कर्नाटक नावाच्या सुब्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील। आता खऱ्या अर्थानं सत्ता संघर्ष आहे बघा ब्रिटिश कंपनीचा आणि फ्रेंच कंपनीचा, पण याच्यामध्ये काय झालंय, भारतातील या ठिकाणी सुभेदार ओढले गेले आणि याच्यामध्ये मग सुभेदार ओढल्या गेल्यामुळे शेवटी त्यांचा पण पराभव या ठिकाणी या दोन्ही कंपन्यांकडून वेळोवेळी झालेला आहे। आपण त्याच्याबद्दल सविस्तर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। मग आता प्रथम कर्नाटक युद्धाचा कालखंड 1746 ते 1748 आहे। दुसरं जे कर्नाटक युद्ध आहे बघा त्याचा कालखंड 1748 ते 1754 आहे। आणि जे तिसरं कर्नाटक युद्ध आहे त्याचा कालखंड 1756 ते 1700 किती बघा त्या ठिकाणी 63 आहे। मेन भाग या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। चला मग आता आपल्याला करायचंय काय, ह्या 3 कर्नाटक युद्धाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। परंतु हा अभ्यास करण्याच्या अगोदर लक्षात घ्या, अजून तुमचे काही मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा। आता मी काय करतो, या ठिकाणी प्रॉपर ह्या कर्नाटक सुभ्याचा एक नकाशा आपण काय करू बघा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूया। मग आता लक्षात घ्या, इथं पूर्णपणे काय बघा, हा कर्नाटक सुभा आहे। इथं पूर्णपणे आपण याला म्हणूया कर्नाटक सुभ्याचा हा पूर्णपणे तुमचा भाग आहे बघा। मग आता या कर्नाटक सुभ्यामध्ये 2 ज्या कंपन्या आहेत, या दोन्ही कंपन्या काय करताय बघा, या ठिकाणी प्रॉपरपणे व्यापार करताय। आणि या दोन्ही कंपन्यांच्या मेन वसाहती या तुम्हाला दोन्ही पण सुब्यामध्ये पाहायला मिळतील। आता लक्षात ठेवा, चला कोणत्या वसाहती आणि काय। जनरली जर आपण बघितलं बघा, तर दक्षिणेकडे या ठिकाणी हिंदी महासागर आहे, क्लिअर सगळ्यांना। नंतर बघा हिंदी महासागराची पश्चिमेकडली शाखा म्हणजे अरबी समुद्र इकडे आहे, आणि हिंदी महासागराची पूर्वेकडली शाखा म्हणजे काय बघा, बंगालचा उपसागर त्या भागात आहे। मग आता या कर्नाटक सुब्यामध्ये जर आपण आलोय, तर या कर्नाटक सुब्यामध्ये एक मेन शहर आहे, ज्या शहराचं नाव लक्षात ठेवा, चला मद्रास नावाचं शहर। आता मद्रास
ही प्रमुख वसाहत कोणाची आहे? पाठीमागे आपलं बोलणं झालेलं आहे. तर 1639 मध्ये फ्रान्सिस डे नावाचा अधिकारी आहे, ब्रिटिश अधिकारी आहे. म्हणजे मद्रास ही प्रमुख वसाहत कोणाची बघा त्या ठिकाणी? ब्रिटिशांची. आणि अजून एक आपण जर बघितलं बघा, ह्याच कर्नाटक सुभ्यामध्ये अजून एक वसाहत आहे, ज्या वसाहतीचं नाव लक्षात ठेवू चला, जिला आपण त्या ठिकाणी पॉंडेचेरी म्हणूया. मग कालच आपलं झालंय 1673 मध्ये फ्रान्सिस डी मार्टिन यांनी पॉंडेचेरी शहर निर्माण केले. आणि फ्रान्सिस डी मार्टिन हा कोणाचा गव्हर्नर आहे त्या ठिकाणी? तर फ्रेंचांचा. म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया की या कर्नाटक सुभ्यामध्ये दोन महत्त्वाचे शहर आहेत. मद्रास हे ब्रिटिशांची मुख्य वसाहत आहे आणि पॉंडेचेरी ही फ्रेंचांची काय बघा त्या ठिकाणी मुख्य वसाहत आहे. मग आता 3 कर्नाटक युद्ध कसे झाले, त्याचे कारण काय, बाकी सविस्तर मुद्द्याबद्दल आपण आता या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया. परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर ही चर्चा करत असताना काही बेसिक प्रकारचे मुद्दे आपले या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मग ते मुद्दे कोणते आता या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. आता लक्ष द्या. मग ज्यावेळेस आपण ह्या 3ही कर्नाटक युद्धाचा अभ्यास करतो बघा, आपल्याला काय करायचंय, पहिला तर मुद्दा त्याचं वर्ष क्लिअर पाहिजे बघा. 3 कर्नाटक युद्धाचे वर्ष. मला सांगा, डायरेक्ट युद्धाला सुरुवात होणार नाहीये, बरोबर आहे की नाही? मग दुसरा मुद्दा आपल्याला काय करायचंय, त्या युद्धाचं जे कारण आहे ते कारण काय पाहिजे बघा, या ठिकाणी आपलं क्लिअर असणं आवश्यक आहे. नेमकं युद्धाचं कारण काय होतं. मग आता युद्धाच्या कारणाच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे मोठं युद्ध सुरू असताना भारतामध्ये एक छोटीशी लढाई या ठिकाणी ह्या कंपन्यांच्या मध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. ती लढाई आपली या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि शेवटी फायनली युद्ध थांबण्यासाठी काय केलं बघा, वेळोवेळी काही प्रकारचे तह केले गेलेले आहेत. तर हे तह पण आपले या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा. ओके, एकदा एक चार्ट आपण तयार करून घेऊया आणि नंतर मग आपण स्टेप एक पॉईंट बद्दल काय करू बघा त्या ठिकाणी पुढे बोलण्याचा प्रयत्न करूया. पहिलं कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 आहे. दुसरं कर्नाटक युद्ध 1748 ते 1754 आहे. आणि तिसरं कर्नाटक युद्ध 1756 ते 1700 काय बघा त्या ठिकाणी 63 आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता लक्ष द्या काय सांगतो मी. मग आता एकंदरीत आपण जर विचार केला तर बघा, हे जे प्रथम कर्नाटक युद्ध आहे, या प्रथम कर्नाटक युद्धाचं कारण तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे कारण आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण ऑस्ट्रियन वारसा युद्ध असं म्हणूया. काय बोललो मी? ऑस्ट्रियन वारसा युद्ध हे पहिल्या कर्नाटक युद्धाचं मेन कारण आहे. जर आपण दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये आलो बघा, तर दुसऱ्या कर्नाटक युद्धाचे कारण आपल्याला माहित पाहिजे आणि ते आहे बघा भारतीय वारसा युद्ध. काय बोललो मी? भारतीय वारसा युद्ध हे त्या ठिकाणी कारण आहे बघा दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं. आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध. काय बोललोय? युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध हे आहे बघा या ठिकाणी तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण. म्हणजे 3ही युद्धाचे वर्ष पहिले आपले क्लिअर पाहिजेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, 3ही कर्नाटक युद्धाचे हे जे कारण आहेत हे आपले त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि आता हे कारण पाहत असताना हे म्हणजे लढाई सुरू असताना भारतामध्ये काय झालं बघा, मेन युद्ध सुरू असताना भारतामध्ये आपण जर बघितलं तर 2 कंपन्यांच्या मध्ये म्हणजे ब्रिटिश कंपनी आणि फ्रेंच कंपनी प्लस त्या ठिकाणी भारतातले सुभेदार यांच्यामध्ये काय झालं बघा, कधी कधी छोट्याशा लढाया झालेल्या आहेत. मग पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये एक लढाई आहे, ज्या लढाईचं नाव लक्षात ठेवू चला, जिला आपण त्या ठिकाणी सेंट थॉमसची लढाई म्हणूया 1748 मध्ये. दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये एक लढाई आहे जिचं नाव लक्षात ठेवू चला, अंबूरची लढाई. आणि अजून एक आहे बघा उलवावूरची लढाई. अंबूर लढाई आहे 1749 मध्ये आणि उलवावूर आहे बघा 1750 मध्ये. आणि वॉन्दिवॉश बद्दल आपण जर बोलतोय तर बघा, वॉन्दिवॉश ही जी लढाई आहे ही भारतामध्ये झालेली आहे बघा 1760 मध्ये. आपल्याला एक पॉईंट या ठिकाणी नंतर उचलायचा आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. फक्त एकदा हा चार्ट आपल्या समोर या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. मग आता पहिलं कर्नाटक युद्ध थांबवण्यासाठी एक तह केला गेलेला आहे आणि तो तह लक्षात ठेवू चला, ज्याला आपण त्या ठिकाणी एक्सला चापलचा तह असं म्हणूया. काय बोललो मी? एक्सला चापलचा तह. आणि तो तह शेवटी फायनली 1748 मध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरं युद्ध थांबवण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी एक तह केला गेलाय, ज्याला आपण पॉंडेचेरीचा तह म्हणूया. आणि हा तह फायनली कधी केला बघा 1754 मध्ये. आणि तिसरं युद्ध थांबवण्यासाठी एक तह केला गेलेला आहे, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवू चला, पॅरिस तह. आणि तो केलाय 1763 मध्ये. म्हणजे सरळ सरळ हा चार्ट आपल्या समोर आता आलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, एक युद्ध उचलायचंय
आणि त्याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या. आपण जर पाठीमागं आयोगाने जर विचारलेले काही प्रश्नांचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला बऱ्यापैकी या टाईपमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आता हे प्रश्न कसे होते, काय होते, सविस्तर आपण या ठिकाणी बोलणं इथं त्याची चर्चा करूया. तर आपल्याला सुरुवात करायची बघा मग तुमच्या पहिल्या कर्नाटक युद्धाला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितले, ऑस्ट्रियन वारसा युद्ध. मग आता एक पहिला भाग लक्षात ठेवला बघा, ज्या वेळेस ह्या दोन्ही पण कंपन्या, कोणत्या कंपन्या, ब्रिटिश कंपनी आणि फ्रेंच कंपनी, तसा आपण जर विचार केला बघा तर दोन्ही कंपन्या युरोप खंडामधल्या आहेत. मग काय व्हायचं माहिती आहे का, ज्या वेळेस युरोप खंडामध्ये ह्या दोन देशामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आणि फ्रान्समध्ये ज्या वेळेस युरोप खंडामध्ये या दोन देशात युद्ध व्हायचे किंवा त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात व्हायची, त्याचे परिणाम हे जगातल्या जवळजवळ ह्या दोन कंपन्या ज्या ठिकाणी व्यापार करताय, ज्या देशामध्ये व्यापार करताय त्या देशांना त्या ठिकाणी भोगावं लागायचे. मग आता जर युरोपमध्ये ह्या दोन देशामध्ये काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झाली ब्रिटन आणि फ्रान्समध्ये, तर मग आता ह्या दोन्ही देशाच्या कंपन्या जगामध्ये ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काय बघा युद्धाला सुरुवात होणार. आणि जर त्या युरोपमधलं युद्ध जर ह्या दोन देशामधलं थांबलं गेलं तर ज्या ठिकाणी युद्ध आहे ते पण काय बघा पूर्णपणे या ठिकाणी थांबवलं जाणार. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला आपण. पहिल्या युद्धाचं कारण इथं लिहिलेलं आहे कोणतं बघा, ऑस्ट्रियन वारसा युद्ध. म्हणजे मला सांगा आता ऑस्ट्रियन वारसा आहे म्हणजे हे कारण भारतातलं नाही आहे, कारण कुठलं आहे बघा, युरोपमधलं आहे. आणि मग त्या ऑस्ट्रियन वारशावरनं काय झालं बघा, ह्या दोन देशामध्ये प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाल्यानंतर आपण जर भारतामध्ये आलो तर बघा कर्नाटक सुब्यामध्ये ह्या दोन्ही पण कंपन्या व्यापार करताय. मद्रासमध्ये ब्रिटिश कंपनी व्यापार करते आणि पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच कंपनी व्यापार करते. मग ज्यावेळेस युरोपमध्ये त्या दोन देशामध्ये युद्ध होईल त्यावेळेस त्याचे परिणाम ह्या कर्नाटक सुब्यातील या ठिकाणी ह्या सुब्याला पण भोगावं लागतील बघा. आणि जर आपण इथं आलो तर कर्नाटकचा आता या घडीला जो नवाब आहे बघा, तर त्या नवाबाचं नाव लक्षात ठेवचला, अनरुद्दीन खान हा काय बघा त्या ठिकाणी कर्नाटकचा नवाब आहे. हे एक नाव आपलं क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि हा जो काही कर्नाटक सुबा आहे तर या कर्नाटक सुब्याची या ठिकाणी ही जी राजधानी आहे बघा, तर ही राजधानी आता या घडी लक्षात ठेवचला कोणती आहे बघा, तर आर्काट ही आपल्याला या कर्नाटक सुब्याची राजधानी आता या ठिकाणी सांगावं लागेल. मग आता आपल्याला करायचं आहे काय लक्षात ठेवचला, एक एक पॉईंट बद्दल आपण बोलणार आहोत. मग पहिलं जे कर्नाटक युद्ध आहे त्याचं कारण एकदा आपण क्लिअर करून घेऊया. ठीक आहे, कारण लक्षात घ्या. आणि कारण पाहत असताना इथं अजून आपल्याला काही प्रकारचे मुद्दे जे आहेत हे मुद्दे या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग ते मुद्दे कोणते, तर भारतामधली नेमकी परिस्थिती काय आणि युरोपमधली परिस्थिती काय ह्या युद्धासंदर्भातली आपण तेही चर्चा करूया. परंतु त्याच्या अगोदर ह्या कर्नाटक युद्धाचं कारण आपण एकदा क्लिअर करूया. कारण असं आहे बघा, कारण आहे त्या ठिकाणी ऑस्ट्रियन वारसा युद्ध. मग झालं काय बघा, आपण जर बघितलं तर 1700 तसा आपण जर विचार केला बघा तर 41 मध्ये युरोप खंडामध्ये एक देश आहे बघा, ज्या देशाचं नाव लक्षात ठेवचला या ठिकाणी ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे. कोणता बोललोय मी, ऑस्ट्रिया. आणि 1740-41 मध्ये काय झालं बघा, त्या ऑस्ट्रियाच्या राजाचा मृत्यू झालेला आहे, लक्षात ठेवचला. मग आता ऑस्ट्रियाच्या राजाचा जर मृत्यू झालाय तर त्या ऑस्ट्रियाच्या राजगादी पदावरती काय केलं बघा, पुढे चालून एक अजून देश आहे त्या ठिकाणी प्रशिया नावाचा, तर या प्रशियाच्या राजाने काय केलं बघा, या ठिकाणी हक्क सांगितला. म्हणजे आता काय झालं, या दोन देशामध्ये युद्धाला सुरुवात झाली त्या ऑस्ट्रियन त्या वारसा पदावरनं. आणि मग युरोप खंडामधले एक एक देश काय झाले बघा, या ऑस्ट्रियन युद्धामध्ये सहभागी झालेत. आणि त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही जे काय ऑस्ट्रिया आहे या ऑस्ट्रियाच्या बाजूने ब्रिटन काय झाला बघा, या युद्धामध्ये सहभागी झाला. आणि प्रशियाच्या बाजूने हा जो काही फ्रान्स आहे तर हा फ्रान्स त्या ठिकाणी काय झाला बघा, युद्धामध्ये सहभागी झाला. म्हणजे फायनली युरोप खंडामध्ये हे दोन देश काय झाले बघा, एकमेकांच्या विरुद्ध या ठिकाणी भिडलेले आहेत. मग आता ज्यावेळेस युरोपमध्ये या दोन देशामध्ये युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेस जगामध्ये ह्या दोन देशाच्या कंपन्या ज्या ठिकाणी व्यापार करताय त्या ठिकाणी काय बघा युद्धाला सुरुवात होणार. आणि मग मला सांगा आता कर्नाटक सुब्यामध्ये ह्या दोन कंपन्या आहेत, बरोबर आहे का नाही. आणि मग इथं पण काय झालं बघा, आता युद्धाला सुरुवात झालेली आहे. पण नेमकं भारतातली परिस्थिती काय हे आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करूया. परंतु त्याच्या अगोदर मला या ठिकाणी तुम्हाला ब्रिटनमधली परिस्थिती नेमकी काय आहे आणि नंतर आपण त्या ठिकाणी भारताकडे येण्याचा प्रयत्न करूया. चला आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये आपण जर ब्रिटन नाहीये, युरोप खंडामधला जर विचार केला तर युरोपमधली नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्याच्यानंतर भारतामधली नेमकी परिस्थिती काय आहे आपण याच्याबद्दल या ठिकाणी सविस्तर बोलणार आहोत.
मग सरळ सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेवू. चला बघा युरोपमध्ये काय झालंय, या दोन देशामध्ये युद्ध झालेलं आहे. एक आहे बघा ब्रिटन आणि या बाजूला त्या ठिकाणी कोण आहे, फ्रान्स हा देश आहे. ओके, ऑस्ट्रियन वारसा युद्धामध्ये या दोन देशामध्ये काय झालं बघा, युद्ध झालंय. आणि या युद्धाचे आपण फायनली जर परिणाम जर बघितले तर युरोप खंडामध्ये काय झालं बघा, हा जो ब्रिटन आहे, ब्रिटन, तर या ब्रिटनचा झालाय युरोप खंडामध्ये पूर्णपणे विजय. आणि हा जो काही फ्रान्स आहे तर या फ्रेंचांचा या युरोपमध्ये काय झालं बघा, पूर्णपणे झालेला आहे पराभव. मग आता लक्ष द्या, जर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये युरोप खंडामध्ये ब्रिटनचा विजय आहे आणि या फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी पराभव आहे, त्यामुळे काय झालं बघा, ह्या ब्रिटिशांनी फ्रेंचांची अनेक शहरं युरोप खंडामधली काय बघा त्या ठिकाणी जिंकून घेतली होती. हा एक मुद्दा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे फायनली पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये म्हणजेच त्या ऑस्ट्रियन वारसा युद्धाच्या हक्कामध्ये युरोप खंडामध्ये ब्रिटिशांचा विजय झालेला आहे आणि फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. कुठं, युरोप खंडामध्ये. मग आता आपल्याला इथे बघा त्या ठिकाणी भारतामध्ये. मग आता भारतामधली परिस्थिती नेमकी काय आहे आपण त्याबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या डायग्रामकडे यावं लागतं बघा. मग आता या दरम्यान जर आपण बघितलं तर इथं बघा फ्रेंचांचा जो गव्हर्नर आहे, लक्षात ठेवा. चला इथं आपण जर पाहिलं बघा सरळ सरळ त्या ठिकाणी हा जो फ्रेंच गव्हर्नर आहे, या फ्रेंच गव्हर्नरचं नाव आपल्याला माहित पाहिजे, जो पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे. आणि या भागामध्ये इथं ब्रिटिश गव्हर्नर जो मद्रासचा गव्हर्नर आहे बघा, त्याचं पण नाव आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मग आता फ्रेंचांचा गव्हर्नर आहे ज्याचं नाव लक्षात ठेवू. चला सोपं आहे बघा, त्याचं नाव आपण त्याला डुप्ले असं म्हणूया. आणि ब्रिटिश गव्हर्नर आहे बघा मद्रास मधला, ज्या गव्हर्नरचं नाव लक्षात ठेवू. चला आपण ज्याला त्या ठिकाणी बार्नेट असं म्हणूया. काय बोललो बघा, बार्नेट. मग आता एक तर पहिला भाग, या दोन्ही पण कंपन्यामध्ये काय झालं बघा, या कर्नाटक सुब्यामध्ये या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली 1745 मध्ये. काय बोललो मी, 1745 मध्ये ह्या दोन्ही पण कंपन्यामध्ये त्या कर्नाटक सुब्यामध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात नेमकी कशी झाली आपण त्याबद्दल बोलतोय. मला सांगा झालंय काय, एकतर तुम्ही जर युरोपमध्ये गेले तर या फ्रेंचांचा पूर्णपणे काय बघा त्या ठिकाणी पराभव आहे, युरोपमध्ये ब्रिटिशांचा विजय आहे. आणि मग आता 1745 मध्ये ही जी काही फ्रेंच कंपनी आहे बघा, या फ्रेंचांची काही जहाजं या ठिकाणी सरळ 1745 मध्ये ह्या मद्रासमध्ये गेली बघा. आणि त्या बार्नेटचा असा गैरसमज झाला की युरोपमध्ये फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळं तो बदला घेण्यासाठी फ्रेंचांनी काय केलं बघा, आमच्यावरती आक्रमण केलंय. आणि त्यामुळे त्या बार्नेटनी ही जहाजं सरळ त्या ठिकाणी 1745 मध्ये कैद करून टाकली. मग आता कैद केल्यामुळं या दोन्ही कंपन्यामध्ये काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झालेली आहे. परंतु एक मेन पॉइंट लक्षात ठेवला, कारण भारतामधला आहे का, कारण युरोपमधला आहे. मग आता युरोपमधल्या कारणासाठी जर या दोन्ही कंपन्या कर्नाटक भागामध्ये जर त्या ठिकाणी युद्ध करताय तर लक्षात ठेवलं बघा, कर्नाटक भागाची शांतता पूर्णपणे या ठिकाणी भंग पावलेली आहे. आणि त्यामुळं काय केलं बघा, कर्नाटकचं नवाब आहे अनरुद्दीन खान, तर या अनरुद्दीन खानने काय केलं बघा, एक आदेश काढला आणि सांगितलं की तुमचं युद्ध तात्काळ त्या ठिकाणी बंद करा. जे तुम्ही दोन कंपन्या भारताच्या ह्या कर्नाटक राज्यामध्ये युद्ध करताय, सुभ्यामध्ये युद्ध करताय, ते तुम्हाला तात्काळ बंद करावं लागणार आहे. परंतु या डुप्लेने काय केलं बघा, जो फ्रेंच गव्हर्नर आहे यांनी त्या अनरुद्दीन खानची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की आम्हाला फक्त एक संधी द्या, कारण की आमची काही जहाज आता सध्याला कोणाकडे आहेत बघा त्या ठिकाणी, त्या बार्नेटकडे आहेत, म्हणजे ब्रिटिशांकडे आहेत. एकदा आम्हाला आक्रमण करण्याची संधी द्या, आम्ही त्या मद्रासवरती आक्रमण करतो, आमची जहाजं जी त्यांच्याकडे आहेत ती जहाजं त्या ठिकाणी आम्ही परत घेऊन टाकतो आणि पुन्हा त्या ठिकाणी आम्ही आमच्या व्यापाराला सुरुवात करतो. परंतु याच्यामध्ये एक पहिला मुद्दा असा आहे बघा, ज्यावेळेस त्या डुप्लेनी अनरुद्दीन खानला सांगितलं की असं असं त्या ठिकाणी परमिशन आम्हाला द्या, आणि त्यामुळे त्या अनरुद्दीन खाननी तेवढी परमिशन कोणाला देऊन टाकली बघा, या डुप्लेला या ठिकाणी देऊन टाकलेली आहे. आणि मग या डुप्लेनी काय केलं लक्षात ठेवू. चला जर आपण या भागात आलो तर या भागामध्ये मॉरिशस नावाचा एक देश बघा, काय बोललो मी, मॉरिशस. आणि या मॉरिशस मध्ये पण त्या ठिकाणी फ्रेंच आहेत. आणि या मॉरिशस मधला एक फ्रेंच गव्हर्नर आहे बघा, ज्या गव्हर्नरचं नाव लक्षात ठेवू. चला त्याचं नाव आहे बघा त्या ठिकाणी ला बोर्डोनी. काय बोललो मी, ला बोर्डोनी हे त्या मॉरिशसचा गव्हर्नरचं नाव आहे. मग आता डुप्लेनी काय केलं बघा, त्या ला बोर्डोनीला या ठिकाणी मदतीसाठी बोलून घेतलं. मग एक मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर पाहिजे की या ठिकाणी झालंय काय, या दोघांनी मिळून काय केलं बघा, मद्रासवरती आक्रमण केलं 1700 या ठिकाणी 46-47 मध्ये. मग आता ला बोर्डोनीने सरळ सरळ लक्षात ठेवू. चला आपण जर बघितलं
तर समुद्री मार्गे काय केलं बघा, पूर्णपणे मद्रासवरती आक्रमण केलंय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. म्हणजे ला बोर्डोनी यांनी पूर्णपणे काय केलं बघा, ह्या समुद्री मार्गे मद्रासवरती आक्रमण केलं. आणि हा जो डुप्ले होता, तर या डुप्लेने काय केलं बघा, हे जे मद्रास आहे या मद्रासवरती पूर्णपणे ह्या भूमार्गे काय केलं बघा, आक्रमण केलंय. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर मद्रास हे जे शहर आहे या पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये दोन्ही पण मार्गाने या फ्रेंचांनी काय केलं बघा, घेरलेलं आहे. म्हणजे जलमार्गे पण आणि भूमार्गे पण. जलमार्गे त्या ठिकाणी ला बोर्डोनीने काय केलं बघा, मद्रास घेरलं. आणि भूमार्गे या डुप्लेने काय केलं बघा, त्या ठिकाणी मद्रास घेरलेला आहे. आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर या ठिकाणी सरळ सरळ ह्या दोन्ही पण आपण ज्याला म्हणूया मार्गे मद्रास पूर्णपणे अडचणीत आणलं गेलं. आणि जी जहाजं ब्रिटिशांकडे होती बघा, ती जहाजं या सरळ डुप्लेने काय केलं बघा, त्या ठिकाणी ती परत घेतली. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इथंच तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो बघा. मग आता ज्यावेळेस दोन्ही मार्गे ह्या फ्रेंचांनी त्या मद्रासवरती आक्रमण केलं त्यावेळेस मद्रासमधले अनेक ब्रिटिश अधिकारी पळून गेले. त्यानंतर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना कैद केलं गेलं. आणि ज्या अधिकाऱ्यांना कैद केलं त्या कैदेमध्ये एक अधिकारी असा होता ज्याला नंतर आपण भारतातील ब्रिटिश सत्तेचा जनक म्हणतो. आणि त्या कैदेमधला एक अधिकारी आहे बघा, रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा अधिकारी. काय बोलू तुम्हाला मी, रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा अधिकारी. परंतु आता झालं काय बघा, लक्षात घ्या. ज्यावेळेस या ठिकाणी जहाजं परत घेतली आणि या बोर्डोनीने सांगितलं की आपल्याला आता आपलं जहाजं मिळालेत, आपण त्यांचा पराभव केलाय, मग आपण काय करू बघा, आता एक युद्ध खंडणी म्हणून त्या ब्रिटिशांकडून त्याकडे पैसा घेऊया आणि आपण आपलं परत जाऊया. परंतु डुप्लेच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि या डुप्लेने काय केलं बघा, लक्षात ठेवचला, ला बोर्डोनी याच्या त्या मताला काय केलं बघा, त्या ठिकाणी विरोध केला आणि सांगितलं की आता खंडणी नाहीये, आता डायरेक्ट मद्रास शहर आपल्याला जिंकून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. आणि डुप्ले आणि बोर्डोनी यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. आणि बोर्डोनी बघा त्या ठिकाणी सरळ आहे त्या मार्गे पुन्हा त्या ठिकाणी कुठे निघून गेला बघा, या मॉरिशसला निघून गेला. परंतु डुप्लेने मात्र हे शहर पूर्णपणे काय केलं बघा, या ठिकाणी जिंकून घेतला. मग आता शहर जिंकल्यानंतर पुन्हा अनुरुद्दीन खानचं मत असं आहे की तुम्ही हे शहर डायरेक्ट जिंकू शकत नाहीये. तुम्हाला परमिशन कोणती दिली होती, फक्त त्या ठिकाणी आक्रमण करा, तुमची जहाजं वगैरे काय असेल ते परत घेऊन टाका, जे काय असेल युद्ध खंडणी वगैरे ते तुम्ही परत घ्या. परंतु ती शहर तुम्ही जिंकून घेऊ शकत नाही. आणि जर शहर आता तुम्ही जर जिंकून घेतलंय, ब्रिटिशांना तुम्ही त्या ठिकाणी हाकलून लावले, तिथल्या ब्रिटिश नागरिकांना, व्यापाऱ्यांना, काही ब्रिटिशांना तुम्ही कैद केलंय, आणि आता जर तुम्ही मद्रास शहर जिंकून घेतलंय तर ते शहर तुम्ही आता काय करा बघा, या ठिकाणी मला परत देऊन टाका, कारण की ते शहर माझ्या राज्यामधलं आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवचला, आता डुप्लेनी हे शहर अनुरुद्दीन खानला परत देण्यासाठी पण पूर्णपणे नकार दिला. म्हणजे फायनली काय झालंय, आता सरळ सरळ एक मुद्दा लक्षात ठेवचला बघा. मग आता डुप्लेमध्ये म्हणजे फ्रेंचांमध्ये आणि त्या अनुरुद्दीन खानमध्ये काय झालं बघा, या ठिकाणी आता वाद सुरू झालेले आहेत. आता ब्रिटिश गेले बाजूला. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला. आपण पुन्हा जर इथं जर आलो बघा, तर या ठिकाणी नेमकं काय झालंय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. भारतामध्ये जर आपण या दोन कंपन्यांचा जर विचार केला, एक आहे बघा ब्रिटिश कंपनी आणि दुसरी कोणती बघा त्या ठिकाणी फ्रेंच कंपनी. प्रॉपर पॉइंट लक्षात ठेवचला. पहिली कोणती कंपनी आहे बघा, ब्रिटिश कंपनी, आणि दुसरी कोणती कंपनी आहे त्या ठिकाणी फ्रेंच कंपनी, ही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि त्या पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये भारतात काय झाले तर ब्रिटिशांचा झालाय पूर्णपणे पराभव. अरे कळतंय काय चाललंय. आणि फ्रेंचांचा झालाय पूर्णपणे विजय. आणि इथंच मग तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं, पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये युरोपमध्ये कोणाचा पराभव कोणाचा विजय, भारतामध्ये कोणाचा पराभव कोणाचा विजय. तर युरोपमध्ये ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव. भारतामध्ये ब्रिटिशांचा पराभव, फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी विजय. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत. परंतु आता मुद्दा असा आहे, मुद्दा आहे बघा अनुरुद्दीन खानचा. कारण की डुप्लेने काय केलं, अनुरुद्दीन खानचा आदेश त्या ठिकाणी मानलेला नाहीये. त्यामुळे त्या अनुरुद्दीन खानने काय केलं बघा, एक या ठिकाणी निर्णय असा घेतला की आता अनुरुद्दीन खानने त्याचा एक सेनापती आहे, लक्षात घ्या, अनुरुद्दीन खानचा एक सेनापती आहे बघा, त्या सेनापतीचं नाव आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. अनुरुद्दीन खानचा सेनापती ज्याचं नाव लक्षात ठेवचला, आपण त्याला महफूज खान असं म्हणूया. काय बोललो बघा, महफूज खान. तर या महफूज खानच्या नेतृत्वाखाली काही सैन्य उभा केलं. आता अनुरुद्दीन खानचा प्लॅन आहे आपण डायरेक्ट त्या डुप्लेवरती आक्रमण करूया, कारण की त्यांनी काय केलंय आपल्यासोबत
या ठिकाणी गद्दारी केलेली आहे, आपला निर्णय त्यांनी या ठिकाणी आपला आदेश मानलेला नाहीये, आपण काय करू बघा डायरेक्ट आता या डुप्लेवरती त्याच्यावर आक्रमण करूया। आणि मग डुप्लेने काय केलं लक्षात घ्या, इथं अनुरुद्दीन खानचा सेनापती आहे बघा महफूज खान, आणि या फ्रेंच गव्हर्नर डुप्लेचा जर आपण विचार केला तर डुप्लेचा एक सेनापती आहे बघा, त्या सेनापतीचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला त्या ठिकाणी कॅप्टन पॅराडाईस असं म्हणूया। काय बोलू बघा, कॅप्टन पॅराडाईस। मग आता हे दोघांचं सैन्य एकमेकासमोर आलं, आणि दोघांचं सैन्य एकमेकासमोर आल्यानंतर या दोघांच्या सैनिकामध्ये 1748 मध्ये एक लढाई झाली, ज्या लढाईचं नाव लक्षात ठेवा, चला सेंट थॉमसची लढाई। म्हणजे सेंट थॉमसची लढाई ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये नाही, तर फ्रेंच आणि अनुरुद्दीन खान यांच्यामध्ये आहे। आणि या सेंट थॉमसच्या लढाईमध्ये काय झालं बघा, आपण जर बघितलं तर या सेंट थॉमसच्या लढाईमध्ये सरळ अनुरुद्दीन खानचा पराभव आहे आणि फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी विजय आहे। म्हणजे पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये या फ्रेंचांनी ब्रिटिशांचा पण पराभव केला, आणि लक्षात ठेवा चला बघा या ठिकाणी त्या कर्नाटकचा नवाब अनुरुद्दीन खान त्याचा पण त्या ठिकाणी काय केला बघा पराभव केला। म्हणजे आपण वेगळ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतोय की या युद्धामध्ये आता फ्रेंच कंपनी इथं भारतामध्ये पूर्णपणे शक्तिशाली आहे बघा। परंतु मला सांगा या युद्धाचं कारण भारतातलं आहे का, कारण युरोपमधलं आहे। मग आता युरोपमधलं हे ऑस्ट्रियन युद्ध थांबण्यासाठी काय केलं बघा, 1748 मध्ये एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा चला एक्सला चापलचा तह। आणि मग या एक्सला चापलच्या तहाने युरोप खंडामध्ये जे युद्ध सुरू आहे ते युद्ध काय केलं बघा त्या ठिकाणी पूर्णपणे थांबवलं गेलं, आणि युद्ध थांबल्यामुळं आपोआप त्या ठिकाणी काय झालं बघा, भारतातलं पण युद्ध या ठिकाणी थांबलं गेलं। पण एक महत्त्वाची तरतूद तुम्हाला या एक्सला चापलच्या तहामधली माहीत असणं आवश्यक आहे बघा, आणि ती तरतूद अशी आहे, आपण जर बघितलं तर मला सांगा युरोपमध्ये काय झालं बघा, ब्रिटिशांचा विजय झाला होता, आणि या ब्रिटिशांनी काय केलं बघा, अनेक शहरं जिंकली होती, कुणाची बघा त्या ठिकाणी फ्रेंचांची, ती त्यांना काय केली बघा या ठिकाणी परत दिलेली आहेत। आणि भारतामध्ये पण काय झालं होतं, या फ्रेंचांनी ब्रिटिशांची अनेक शहरं जिंकली होती, ती पण त्यांना काय दिली बघा या ठिकाणी परत केलेली आहेत। म्हणजे सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, या एक्सला चापलच्या तहाने ब्रिटिशांचं एक मेन शहर आहे ते म्हणजे कोणतं बघा, मद्रास, जे कोणी जिंकले फ्रेंचांनी, ते त्यांना काय केलं बघा त्या ठिकाणी परत केलं गेलं। मग आपल्याला आयोग प्रश्न हाच विचारतं की खालीलपैकी एक्सला चापलच्या तहाने कोणतं शहर कुणी कुणाला परत केलं। मग एक्सला चापलच्या तहाने मद्रास हे शहर फ्रेंचांनी परत केलं ब्रिटिशांना। क्लिअर सगळ्यांना। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे पहिलं कर्नाटक युद्ध आहे बघा, ते आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। युद्धाचं कारण लक्षात ठेवा चला, युद्धामध्ये घडलेल्या ज्या मेन घटना आहेत बघा, त्या घटना त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे तुम्हाला बोलले मी कारण वगैरे जे आहे ते आपलं क्लिअर असणं आवश्यक आहे। आणि इथं एक मेन भाग लक्षात ठेवा चला, युद्ध थांबवण्यासाठी जो तह केलाय तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी एक्सला चापलचा तह आपला क्लिअर असणं आवश्यक आहे। इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना। आता आपल्याला काय करायचं बघा, जायचं तुमच्या दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये, ज्याचं वर्ष लक्षात ठेवा चला 1748 ते 1700 काय बघा त्या ठिकाणी 54। परंतु दुसऱ्या कर्नाटक युद्धाकडे जाण्याच्या अगोदर एक पॉईंट तुमचा मी अगोदरच क्लिअर करून देतो की झालंय काय बघा, आता पहिल्या युद्धामध्ये फ्रेंच कंपनी पूर्णपणे काय बघा या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया एक विजयाच्या शिखरावरती पोहोचलेली आहे, आणि त्यामुळं डुप्लेची महत्त्वाकांक्षा भरपूर वाढली, आणि त्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम म्हणजेच काय बघा आपलं त्या ठिकाणी दुसरं कर्नाटक युद्ध। मग आता दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आता आपण बघितलंय कोणतं आहे बघा, भारतीय वारसा युद्ध हे दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे। मग आता लक्षात घ्या, भारतीय वारसा युद्ध नेमकं कसं सुरू झालंय त्याबद्दल आपण चर्चा करतोय बघा। ओके, मग आता एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतामध्ये विशेष करून कर्नाटक आणि हैदराबाद असे दोन तुम्हाला सुबे जवळ त्या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। आपण मगाशी डायग्राम काढली होती एक, इथं कर्नाटक आहे, त्याच्या उत्तरेकडे हैदराबाद आहे। मग आता एकंदरीत पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा, झालं काय 1748 मध्ये या ठिकाणी युद्धाला सुरुवात झालेली आहे, आणि 1748 मध्ये ह्या दोन्ही पण राज्यामध्ये, आता डायरेक्ट राज्य म्हणतो त्यांना मी, एक हैदराबाद नावाचं राज्य, सुभा म्हणा किंवा राज्य म्हणा, आणि सेकंड आहे बघा या ठिकाणी कर्नाटक नावाचं राज्य, या दोन्ही पण राज्यामध्ये काय झालंय या ठिकाणी वारसा युद्धावरनं किंवा त्या वारसा पदावरनं काय झालं बघा युद्धाला सुरुवात झालेली आहे। समजतं काय बोललो मी। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं ही सुरुवात कशी आहे याच्याबद्दल आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करूया। परंतु ही चर्चा करण्याच्या अगोदर बघा जे दुसरं कर्नाटक युद्ध आहे, काय बोलतोय प्रॉपर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या,
हे जे दुसरं कर्नाटक युद्ध आहे बघा, जे 1748 मध्ये सुरू झाले आणि 1754 मध्ये काय झालं बघा, हे युद्ध या ठिकाणी थांबलेलं आहे. 1748 ते 1700 काय बघा त्या ठिकाणी 54. आणि मग ह्या युद्धाचा अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, दोन भागामध्ये युद्धाचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे बघा युद्धाचा पूर्वार्ध, आणि सेकंड जर आपण बघितलं तर युद्धाचा या ठिकाणी उत्तरार्ध आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. मग युद्धाचा जो पूर्वार्ध आहे, पूर्वार्ध लक्षात ठेवू चला, 1748 ते 1700 या ठिकाणी 50 हा युद्धाचा काय बघा पूर्वार्ध आहे. आणि जर तुम्ही युद्धाच्या उत्तरार्धाकडे जर गेले तर 1750 ते 1754 हा काय बघा युद्धाचा त्या ठिकाणी उत्तरार्ध आहे. आता लक्षात घ्या, पूर्वार्धामध्ये परिस्थिती कशी आहे आणि उत्तरार्धामध्ये परिस्थिती कशी आहे, आपल्याला त्याबद्दल बोलायचं आहे. ओके, मग आता त्याच्यासाठी आपल्याला युद्ध परिस्थिती म्हणजे कारण जे आहेत, हे कारण आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा 1748 मध्ये काय झालंय, हे जे हैदराबाद नावाचं राज्य आहे, हैदराबादमध्ये निजाम पद महत्वाचं आहे बघा. कोणतं पद बोललोय मी, निजाम. आणि 48 मध्ये हैदराबादचे निजाम आहेत आसफ जहा. काय बोललोय मी, आसफ जहा यांचा झाला मृत्यू. आणि मग आसफ जहाचा मृत्यू झाल्यानंतर आसफ जहाचे या ठिकाणी मोठे पुत्र आपण ज्यांना म्हणूया, किंवा त्यांचा मोठा मुलगा ज्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ते आहे त्या ठिकाणी नासिर जंग, हे त्याचं नाव आहे. काय बोललो मी, नासिर जंग. नासिर जंग या हैदराबादच्या निजाम पदावरती बसले बघा. आता लक्षात ठेव चला. आणि झालंय काय, मग आता या नासिर जंगचा एक भाचा आहे बघा, म्हणजे नासिर जंगच्या बहिणीचा मुलगा, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, मुझफ्फर जंग. काय बोललोय मी, मुझफ्फर जंग. तर या मुझफ्फर जंगने काय केलं बघा, ह्या नासिर जंगच्या निजाम पदाला आव्हान दिलं. आव्हान दिलं म्हणजे सांगितलं की आता मला इथला निजाम बनायचं आहे. म्हणजे काय झालं बघा, दोघांमध्ये या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. समजलं काय बोलतोय. सेम परिस्थिती कर्नाटकमध्ये पण आहे. आता या कर्नाटकमध्ये नवाब पद महत्वाचं आहे बघा. कोणतं बोललोय मी, नवाब. मग आता या घडीला कर्नाटकचा नवाब आहे बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, आपण त्यांना या ठिकाणी अनूरुद्दीन खान म्हणूया. ओके, आणि इथं जर आपण बघितलं बघा, तर या अनूरुद्दीन खानचा एक मेहुणा आहे, ज्या मेहुण्याचं नाव लक्षात ठेवू चला, ज्यांना आपण त्या ठिकाणी चंदा साहेब म्हणूया. तर या चंदा साहेबांनी काय केलं, त्यांच्या त्या नवाब पदाला आव्हान दिलं. म्हणजे झालंय काय बघा, दोन्ही पण राज्यामध्ये आता या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती परिस्थिती निर्माण झाली बघा त्या वारसा पदावरनं, म्हणजे हैदराबादमध्ये निजाम पदावरनं आणि कर्नाटकमध्ये नवाब पदावरनं. मग आता या दोन्ही पण भागामध्ये आपण ज्याला म्हणूया, ह्या दोन कंपन्या या ठिकाणी आहेत. एक आहे बघा ब्रिटिश कंपनी, जिचा पूर्णपणे पराभव झालाय पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये, आणि दुसरी आहे बघा फ्रेंच कंपनी, जी कंपनी या ठिकाणी विजयाच्या शिखरावरती पोहोचलेली आहे या घडीला. मग यामध्ये काय झालं बघा, एकंदरीत आपण जर बघितलं तर लक्षात घ्या, आपल्याला सुरुवात करायची बघा युद्धाच्या पूर्वार्धाला. मग पूर्वार्ध पाहत असताना मला सांगा, जर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये आपण जर बघितलं तर फ्रेंचांचा पूर्णपणे काय बघा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केलेला आहे. दुसरा मुद्दा, त्यांनी कर्नाटकच्या त्या नवाबाचा पण पराभव केलेला आहे. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली बघा, त्यावेळेस या फ्रेंचांनी काय केलं, या युद्धामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. कसा केला लक्षात घ्या. इथं काय केलं बघा, फ्रेंचांनी या कर्नाटकच्या नवाब पदासाठी पक्ष घेतला बघा कुणाचा त्या ठिकाणी, चंदा साहेबांचा. आणि हैदराबादच्या निजाम पदासाठी पक्ष कोणाचा घेतला बघा त्या ठिकाणी, तर तो घेतला मुझफ्फर जंगचा. म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणूया की आता डुप्ले काय करणार, जो फ्रेंच गव्हर्नर आहे, हैदराबादमध्ये त्या मुझफ्फर जंगला निजाम बनवणार आणि इकडे काय बघा त्या ठिकाणी चंदा साहेबाला कर्नाटकचा नवाब बनवणार, असं त्या ठिकाणी ठरलं गेलं. म्हणजे हा एक गट तयार झाला. कोणता गट, चंदा साहेब, फ्रेंच आणि काय बघा मुझफ्फर जंग. ज्यावेळेस आपल्याला चंदा साहेबासाठी युद्ध करायचे, त्याला मदत फ्रेंच करतील, अजून कोण, मुझफ्फर जंग. गट एक आहे. आणि त्यामुळं काय केलं बघा, ज्यावेळेस या तिघांनी असा एक गट तयार केला, त्यावेळेस ब्रिटिशांनी पण काय केलं बघा, या ठिकाणी ह्या कर्नाटक युद्धामध्ये किंवा कर्नाटकमध्ये अनूरुद्दीन खानचा पक्ष घेतला आणि हैदराबादमध्ये काय केलं बघा, नासिर जंगचा पक्ष घेतला. म्हणजे हा एक वेगळा गट तयार झाला. आणि मग आपल्याला MPSC प्रश्न ह्या गटावरतीच टाकते बघा, की दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये नेमके कोणाकोणाचे गट तयार झाले. तर पहिला गट चंदा साहेब फ्रेंच आणि इकडं मुझफ्फर जंग. दुसरा गट अनूरुद्दीन खान ब्रिटिश आणि कोण बघा त्या ठिकाणी नासिर जंग. क्लिअर सगळ्यांना. आणि मग प्रथमतः
या दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये मी इथं सुरुवातीलाच दिलंय एकूण 2 लढाया आहेत, अंबूर आणि उलवाऊर. मग आता अंबूरची लढाई कुणासाठी झाली आणि उलवाऊरची लढाई कुणासाठी झाली हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचंय. पहिला भाग लक्षात ठेवा. चला बघा, आपण जर इथं आलो तर सरळ सरळ ह्या कर्नाटकच्या नवाबपदासाठी जी लढाई झाली तिला आपल्याला म्हणायचंय अंबूरची लढाई. काय बोललो बघा, अंबूर जी झालेली आहे 1749 मध्ये. आणि या हैदराबादच्या निजाम पदासाठी जी लढाई झाली ती लढाई लक्षात ठेवा. चला, जिला आपण त्या ठिकाणी उलवाऊर असं म्हणूया. आणि उलवाऊरची लढाई ही झाली बघा 1750 मध्ये. आता 1-2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. आपण आलोय बघा ह्या युद्धाच्या पूर्वार्धामध्ये. मग पूर्वार्धामध्ये जर आपण विचार केला बघा, लक्षात घ्या, पूर्वार्धामध्ये 1749 मध्ये कर्नाटकच्या नवाबपदासाठी लढाई आहे अंबूरची लढाई. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा. चला, अंबूरच्या युद्धामध्ये काय झालं बघा, हे दोन्ही गट त्या ठिकाणी समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर एक मोठं युद्ध त्यांच्यात झालं, ज्याला आपण अंबूरचं युद्ध म्हणूया. आणि या अंबूरच्या युद्धामध्ये सरळ त्या ठिकाणी अनरुद्दीन खान यांची हत्या केली गेली. मग आता अनरुद्दीन खानची जर हत्या केलेली आहे तर लक्षात ठेवा. चला बघा, डुप्लेंनी म्हणजे फ्रेंचांनी ज्यांचा पक्ष घेतला ती व्यक्ती कोण आहे, चंदा साहेब. हे चंदा साहेबाला काय केलं बघा, कर्नाटकचा नवाब बनवलं. लक्षात घ्या. म्हणजे आता एकंदरीत आपण जर बघितलं तर या युद्धाच्या पूर्वार्धामध्ये पण फ्रेंचांचा विजय आहे, समजलंय. आणि मग या चंदा साहेबांनी काय केलं बघा, ज्या वेळेस लक्षात घ्या इथं अंबूरच्या युद्धामध्ये चंदा साहेबांचा विजय झाला. ओके, तर या चंदा साहेबांनी काय केलं, जवळजवळ आपण जर विचार केला बघा, पॉंडेचेरी एक शहर आहे आणि या पॉंडेचेरीच्या जवळ या ठिकाणी 80 जे गावं आहेत, हे 80 गावं डायरेक्ट या फ्रेंचांना देऊन टाकले एक गिफ्ट म्हणून. चला ठीक आहे, का, कारण की तुमच्यामुळे मी आता कर्नाटकचा नवाब बनलोय. आणि त्याच्याबरोबर जवळजवळ अनेक बक्षिसं 1-2-3 कोटी त्या ठिकाणी डुप्लेला असेच देऊन टाकले बघा. का, कारण की तुमच्यामुळे मी आता या ठिकाणी कोण बनलो बघा, कर्नाटकचा नवाब बनलोय. परंतु एक पहिला भाग असा आहे बघा, पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर 1750 मध्ये उलवाऊरची लढाई झालेली आहे. कोणती बोललोय मी, उलवाऊर. आता इथं सरळ सरळ आहेत, इकडं फक्त कोण उरलेत, नासिर जंग, ब्रिटिश आणि मुझफ्फर जंग यांचा तर पराभव झाला, हत्या झालेली आहे. आणि मग इथं या उलवाऊरच्या युद्धामध्ये पण काय झालं बघा, या नासिर जंगची हत्या केली गेली आणि मुझफ्फर जंगला हैदराबादचा निजाम बनवलं गेलं. आणि या मुझफ्फर जंगनी पण मग काय केलं बघा, ज्यावेळेस मुझफ्फर जंग हैदराबादचा या ठिकाणी निजाम बनला त्यावेळेस त्यांनी पण लक्षात ठेवला, गोदावरी, काय बोललो बघा, गोदावरी आणि प्रवरा, या गोदावरी आणि प्रवरा नद्यापर्यंतचा जो प्रदेश आहे तो डायरेक्ट फ्रेंचांना देऊन टाकला. आणि अनेक त्या ठिकाणी 1-2 कोटी असेच डुप्लेला बक्षीस म्हणून देऊन टाकले. म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धाच्या पूर्वार्धामध्ये इथं आता फ्रेंच कंपनी डायरेक्ट शिखरावरती पोहोचली बघा, विजय शिखरावरती आहे त्यांचा. कारण की झालंय काय बघा, एक तर ब्रिटिशांचा पहिल्या युद्धामध्ये पूर्णपणे पराभव केला होता, आता दुसऱ्या युद्धामध्ये पण ब्रिटिशांचा पराभवच आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ब्रिटिशांचा पक्ष घेतला डायरेक्ट त्यांची तर हत्याच केलेली आहे. मग आता झालं काय, इथे एक घटना घडलेली आहे, ती घटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ज्यावेळेस अनरुद्दीन खानची हत्या केली गेली त्यावेळेस या कर्नाटक राज्यामध्ये किंवा कर्नाटक सुब्यामध्ये लक्षात ठेवा, एक किल्ला आहे बघा, ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवा, त्रिचिनापल्लीचा किल्ला. काय बोललो मी, त्रिचिनापल्लीचा किल्ला आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग अनरुद्दीन खानची हत्या केल्यानंतर अनरुद्दीन खानचा एक मुलगा आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा, मोहम्मद अली. काय बोललो मी, मोहम्मद अली. या मोहम्मद अलीने काय केलं बघा, काही सैन्य घेतलं आणि सैन्य घेऊन डायरेक्ट त्या अंबूरचं मैदान त्यांनी सोडलं आणि मैदान सोडून त्या त्रिचिनापल्ली किल्ल्याचा आश्रय घेतला. आता जर ब्रिटिशांना या युद्धामध्ये जर कमबॅक करायचंय तर ह्या त्रिचिनापल्लीच्या किल्ल्यामध्ये ज्यांनी आश्रय घेतलेला आहे ती व्यक्ती कोण, मोहम्मद अली, अनरुद्दीन खानचा या ठिकाणी तो मुलगा आहे. मग अनरुद्दीन खानच्या मुलाला म्हणजे मोहम्मद अली यांना त्या किल्ल्याच्या बाहेर काढणं गरजेचं आहे आणि बाहेर काढून त्या चंदा साहेबाची हत्या करून तिथं पुन्हा त्या कुणाला बघा, मोहम्मद अलीला कर्नाटकचा नवाब बनवणं आवश्यक आहे बघा. आणि ही संपूर्ण जिम्मेदारी आपण जर बघितलं बघा तर ही सोपवली या ब्रिटिश कंपनीने युद्धाच्या पूर्वार्धामध्ये एका व्यक्तीकडं, आणि ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, ज्याला आपण या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह असं म्हणूया. काय बोललो बघा, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि मग या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं बघा, जसं
पुढं चालून एक सूत्र आहे बघा रॉबर्ट क्लाईव्हचं पण, आणि नंतर बघा मराठा राज्यामधले जे सेकंड पेशवा झाले, सेकंड पेशवा ज्यांना आपण थोरले बाजीराव म्हणतो, यांनी एक सूत्र वापरलेलं आहे की झाडाच्या फांद्या तोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं बघा, झाडाच्या मुळावरती घाव घालायचा. तसं ह्या क्लाईव्हनं काय केलं, काही ठराविक सैन्य घेतले आणि डायरेक्टच काय केलं बघा, त्या आर्काटवरती म्हणजे चंदा साहेबावरती हल्ला केला. आणि त्यामुळे चंदा साहेबाला कर्नाटक सोडून डायरेक्ट निघून जावं लागलं. पुढे चालून त्या ठिकाणी तंजावरचा एक राजा आहे, त्यांनी पकडलं, चंदा साहेबाची हत्या करून टाकली. मग आता जर चंदा साहेबाची जर हत्या झालेली आहे तर कर्नाटक पूर्णपणे आता ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आलं. आणि लक्षात ठेव, चला लगेच काय केलं बघा क्लाईव्हने, मग त्या त्रिचिनापल्लीचा किल्ला जो आहे बघा तिथून त्या मोहम्मद अलीला बाहेर काढलं. आणि मोहम्मद अलीला बाहेर काढून लक्षात घ्या या ठिकाणी काय केलं बघा, कर्नाटकचा नवाब बनवलं. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला, झालंय काय आता इथं, युद्धाच्या उत्तरार्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झालाय बघा. काय बोललो मी, युद्धाच्या उत्तरार्धामध्ये या फ्रेंचांचा पराभव आहे. परंतु हा पराभव फक्त कुठे बघा, त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे. हैदराबादमध्ये अजून पण त्या ठिकाणी फ्रेंचांची सत्ता आहे बघा. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय होतं बघा, कधी कधी प्रश्न असा विचारला जातोय, युद्धाच्या पूर्वार्धामध्ये पराभव कोणाचा आणि विजय कोणाचा. मग युद्धाच्या पूर्वार्धामध्ये फ्रेंचांचा पूर्णपणे विजय, ब्रिटिशांचा पूर्णपणे पराभव. आणि युद्धाच्या उत्तरार्धामध्ये आपण जर बघितलं बघा, कर्नाटकमध्ये फ्रेंचांचा पराभव, ब्रिटिशांचा विजय, हे एक लक्षात ठेवायचं. आणि शेवटी कर्नाटक ह्या कंपनीच्या ताब्यातून चाललं गेलं बघा, म्हणजे फ्रेंचांच्या ताब्यातून चाललं गेलं. त्यामुळे ह्या कंपनीनं काय केलं, फ्रेंच कंपनीनं याला पूर्णपणे जबाबदार पकडलं बघा, डुप्लेला. आणि मग डुप्लेला परत त्या ठिकाणी फ्रान्सला बोलून घेतलं गेलं. आणि परत फ्रान्सला बोलून घेतल्यानंतर सरळ बघा, डुप्लेच्या ऐवजी एका वेगळ्या गव्हर्नरला भारतामध्ये पाठवलं गेलं. आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवचला, गोडेह्यू नावाचा तो अधिकारी आहे बघा. कोणता बोललो मी, गोडेह्यू. आणि मग या गोडेह्यूने काय केलं बघा, त्या क्लाईव्ह सोबत 54 मध्ये पॉंडेचेरीचा तह केला. आणि पॉंडेचेरीचा तह करून काय केलं बघा, हे पूर्णपणे त्या ठिकाणी युद्ध या ठिकाणी थांबवून घेतला. ओके, म्हणजे आता फायनली एक भाग लक्षात ठेवचला, हे जे युद्ध आहे बघा, दुसरं कर्नाटक युद्ध, आता हैदराबादमध्ये पूर्णपणे फ्रेंचांची सत्ता आहे. आणि कर्नाटकमध्ये आता पूर्णपणे काय बघा, त्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच भागामध्ये आपल्याला जायचं बघा पुन्हा त्या ठिकाणी तिसऱ्या कर्नाटक युद्धाकडे, ज्याचं कारण लक्षात ठेवचला, युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध. क्लिअर. मग आता ज्यावेळेस युरोपमधलं युद्ध येतं बघा, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, पुन्हा एकदा भारतातली परिस्थिती नेमकी काय आणि युरोपमधली परिस्थिती नेमकी काय याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो बघा. क्लिअर सगळ्यांना. मग पुन्हा एकदा आपण काय करू बघा, तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा या ठिकाणी अभ्यास करत असताना आता पुन्हा एकदा काय झालंय, युरोपमध्ये ह्या दोन देशामध्ये काय झालं बघा, युद्धाला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी पहिला आपण ज्याला म्हणूया ब्रिटन आहे, आणि सेकंड जर आपण बघितलं बघा तर काय त्या ठिकाणी फ्रान्स आहे. आता एक भाग आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला बोलतोय बघा तिसऱ्या कर्नाटक युद्धाबद्दल, परंतु त्याच्या अगोदर युरोपमधलं कारण असणारं आपण पहिलं युद्ध पण पाहिलं होतं, बरोबर आहे की नाही. पहिलं कर्नाटक युद्ध कारण कुठलं आहे, युरोपमधलं. दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण कुठलं आहे, भारतामधलं. आणि आता पुन्हा तिसऱ्या युद्धाचं कारण कुठलं आहे बघा, युरोपमधलं. म्हणजे एकूण 3 युद्धापैकी लक्षात ठेवचला, पहिलं आणि तिसरं कारण युरोपमधलं, आणि दुसऱ्याचं कारण फक्त कुठलं बघा, त्या ठिकाणी भारतामधलं. मग आता पहिल्या युद्धामध्ये युरोपमध्ये ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव. भारतामध्ये ब्रिटिशांचा पराभव, फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी विजय. परंतु तिसऱ्या मधली परिस्थिती टोटली वेगळी आहे. परिस्थिती कशी, युरोपमधली बोलतो मी आता. युरोपमध्ये काय झालं बघा, हे जे ब्रिटिश आहेत तर या ब्रिटिशांचा पूर्णपणे झालाय पराभव. लक्षात घ्या, कुठं पण युरोपमध्ये. आणि या फ्रेंचांचा पूर्णपणे काय झालं बघा, या ठिकाणी विजय. कळतंय काय चाललंय आपल्याला. आयोग इथं 100% गोंधळ टाकतं बघा, की पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये युरोपमध्ये पराभव कोणाचा, विजय कोणाचा. भारतामध्ये पराभव कोणाचा, विजय कोणाचा. समजलं. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये युरोपमध्ये विजय कोणाचा, पराभव कोणाचा. भारतामध्ये विजय कोणाचा, पराभव कोणाचा. मग आता मला सांगा, पहिल्या युद्धामध्ये युरोपमध्ये ब्रिटिशांचा विजय, फ्रेंचांचा पराभव. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये युरोपमध्ये ब्रिटिशांचा पराभव आणि फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी विजय. आणि आता आपण चर्चा करतोय भारताबद्दल. मग आता भारतामध्ये काय झालं बघा, लक्षात ठेवचला. एकंदरीत आपण परिस्थिती जर बघितली भारतातली, तर ती परिस्थिती आपण सविस्तर या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं झालं काय बघा, युरोपमध्ये फ्रेंचांचा विजय झाल्यामुळं या फ्रेंचांनी काय केलं बघा, दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये जे कर्नाटक त्यांच्या ताब्यातून गेलं होतं
त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी काय केलं बघा, एका व्यक्तीला फ्रेंच गव्हर्नर म्हणून यांनी काय केलं, भारतामध्ये पाठवलं आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवू. चला, फ्रेंच गव्हर्नर आपण ज्याला काउंट लाली असं म्हणूया. काय बोललो बघा, फ्रेंच गव्हर्नर काउंट लाली, नाव लक्षात ठेवू. चला, आता मला सांगा, आपण जर कर्नाटकचा जर विचार केला, ओके, मेन भाग आहे. आता कर्नाटक या ठिकाणी आपण जर बघितलं तर कर्नाटक आता पूर्णपणे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे बघा, ह्या ब्रिटिश कंपनीच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि जर आपण इकडं हैदराबादचा जर विचार केला तर हैदराबाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर या घडीला इथं पूर्णपणे ही जी फ्रेंच कंपनी आहे बघा तिच्या कंट्रोलमध्ये आहे, बरोबर आहे की नाही. आणि या फ्रेंचांचा इथे गव्हर्नर आहे बघा, जनरल या ठिकाणी बुसी नावाचा गव्हर्नर आहे. ओके, हा एक भाग लक्षात ठेवू. चला, इथं जर आपण बघितलं बघा, ब्रिटिशांचा कर्नाटकमधला एक गव्हर्नर आहे ज्याचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे, या ठिकाणी आयरकूट हे त्याचं नाव आहे. मग आता झालं काय बघा, हा फ्रेंच गव्हर्नर काउंट लाली तो त्या ठिकाणी भारतामध्ये आला आणि यांनी काय केलं बघा, दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये जे कर्नाटकमध्ये त्यांचा पराभव झाला बघा, म्हणजे कर्नाटक त्या फ्रेंचांच्या ताब्यातून चाललं गेलं होतं, त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं, एक किल्ला आहे बघा या कर्नाटकमध्ये, वॉन्दी वॉश नावाचा किल्ला. काय बोललो मी, वॉन्दी वॉश. तर या जनरल बुसीला एक आदेश दिला, तू काय कर बाबा, हैदराबाद मधून तुझं सगळं सैन्य काढ आणि ह्या वॉन्दी वॉश वरती काय कर बघा, त्या ठिकाणी आक्रमण कर. जे त्या ठिकाणी काय बघा, म्हणजे वॉन्दी वॉशला सगळं सैन्य घेऊन जाय, आपण तिथं काय करू, ब्रिटिशांसोबत एक मोठं युद्ध करू आणि त्या युद्धामध्ये त्यांचा पूर्णपणे पराभव करून टाकू. परंतु जनरल बुसीने हे करण्यासाठी पूर्णपणे विरोध केला होता, कारण की बुसीचं मत असं होतं, जर मी हैदराबाद जर सोडलं तर हैदराबाद मधली माझी पकड 100% कमी होईल आणि हे ब्रिटिश लोक एवढे खतरनाक आहेत, हे एखादी तुकडी फक्त आपल्यासोबत इथं पाठवतील युद्ध करण्यासाठी आणि एक मोठी तुकडी कुठे येईल बघा, हैदराबादमध्ये येईल. म्हणजे कर्नाटक तर आपलं गेलंय पहिल्या दुसऱ्या युद्धामध्ये आणि आता हे जर आपण केलं, आता हैदराबाद पण आपल्या ताब्यातून जाऊ शकतं. परंतु त्या काउंट लालीनं जनरल बुसीचं न ऐकल्यामुळं जनरल बुसीला हैदराबाद सोडून त्या ठिकाणी वॉन्दी वॉशमध्ये यावं लागलं. आणि झालंही तसंच, या ठिकाणी या ब्रिटिशांनी काय केलं, एक छोटीशी तुकडी फक्त पाठवली कुठं बघा, या वॉन्दी वॉशमध्ये, आणि एक मोठी तुकडी कुठं पाठवली, हैदराबादमध्ये. हैदराबाद पूर्णपणे काय केलं बघा, जिंकून घेतलं आणि जिंकून घेतल्यानंतर डबल मोठी तुकडी या ठिकाणी त्यांची कुठं आली, वॉन्दी वॉशमध्ये. आणि मग 1760 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये वॉन्दी वॉशचं युद्ध झालं. आणि या वॉन्दी वॉशच्या युद्धाचा जर आपण जर विचार केला बघा, तर या युद्धामध्ये काय झालंय, सरळ त्या ठिकाणी युद्धाचे परिणाम ज्यावेळेस आपण बघतो बघा, तर हे परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला असे सांगावे लागतील की या युद्धामध्ये या वॉन्दी वॉशच्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा झालेला आहे पूर्णपणे विजय आणि फ्रेंचांचा झालेला आहे पूर्णपणे पराभव. संपला विषय, विषयच क्लिअर झाला या ठिकाणी आता. आणि दुसरा मुद्दा काय केलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ जे पॉंडेचेरी शहर आहे हे सध्याला कोणाकडे आहे बघा, त्या ठिकाणी फ्रेंचांकडे होतं. मग आता वॉन्दी वॉश जिंकल्यानंतर या ब्रिटिशांनी काय केलं, हे पॉंडेचेरी पण त्या ठिकाणी जिंकून घेतलं. पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांनी मद्रास जिंकलं होतं, कोणाचं, ब्रिटिशांचं. आता तिसऱ्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी पॉंडेचेरी जिंकलं, कुणाचं बघा, फ्रेंचांचं. क्लिअर सगळ्यांना. पण मला सांगा, युद्धाचं कारण भारतातलं आहे का, नाहीये, कारण युरोपमधलं आहे. आणि मग अजून पुढे 3 वर्षांनी युद्ध थांबवण्यासाठी काय केलं बघा, युरोपमध्ये एक तह केला गेला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवू चला, ज्याला आपण पॅरिसचा तह म्हणूया. आणि या पॅरिसच्या तहाने काय केलं बघा, युद्ध त्या ठिकाणी थांबलं गेलं. आणि मग एकमेकांनी एकमेकांची जिंकलेली शहरं काय केली बघा, एकमेकांना त्या ठिकाणी परत केली गेली. ओके, म्हणजे या आपण जर विचार केला बघा, तर या फ्रेंचांनी काय केलं, युरोपमध्ये ब्रिटिशांची शहरं या ठिकाणी परत केली. आणि मग भारतामध्ये या ब्रिटिशांनी काय केलं बघा, फ्रेंचांची शहरं त्या ठिकाणी परत केली. म्हणजे पॉंडेचेरी हे त्या ठिकाणी परत केलं गेलं. कोणत्या तहाने, तर पॅरिसच्या तहाने. एक पहिला भाग आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये अशा टाईपचा जर प्रश्न विचारला गेला तर माझ्या मते याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येणं आवश्यक आहे बघा. एक्सला चापलचा तह. ओके, मेन त्या ठिकाणी डायग्राम वगैरे आहेत, डायग्राम तुम्ही व्यवस्थित नोट करू शकता, काय अडचण नाही आहे. परंतु पहिलं युद्ध आणि तिसरं युद्ध आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विजय कुणाचा, पराभव कुणाचा, शहरं कुणी कुणाला ट्रान्सफर केली, कोणत्या तहाने केली, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. आपण जर पहिल्या युद्धामध्ये आलो तर युरोपमध्ये या ब्रिटिशांचा विजय आहे आणि फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी पराभव आहे.
आपण जर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ब्रिटिशांचा पराभव आहे आणि फ्रेंचांचा काय बघा त्या ठिकाणी विजय आहे. फ्रेंचांनी ब्रिटिशांचं मद्रास शहर जिंकलं होतं. ओके. आणि ज्यावेळेस युद्ध थांबलं गेलं बघा एक्सला चापलच्या तहाने, तर एक्सला चापलच्या तहाने या फ्रेंचांनी मद्रास हे शहर ब्रिटिशांना परत केलं गेलं. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये युरोपमध्ये ब्रिटिशांचा पराभव फ्रेंचांचा विजय, भारतामध्ये ब्रिटिशांचा विजय फ्रेंचांचा पराभव. क्लिअर सगळ्यांना. आणि या ब्रिटिशांनी फ्रेंचांचं पॉंडिचेरी जिंकलं होतं आणि मग ज्यावेळेस हा युद्ध थांबलं त्यासाठी तह केला पॅरिस तह, आणि या पॅरिसच्या तहाने काय केलं बघा, या ब्रिटिशांनी हे पॉंडिचेरी फ्रेंचांना परत केलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे युद्ध आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला या तीनही कर्नाटक युद्धावरती आपल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये काय बघा या ठिकाणी प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत, जे तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. जेवढं तुम्हाला मागच्या मी 1 तासापासून सांगतोय त्याच्या बाहेर शक्यतो काही जाणार नाही आहे, काळजी करू नका. आणि कर्नाटक युद्धामध्ये जे तुम्हाला बोललोय तेवढंच फक्त करा, त्याच्या बाहेर काही येणार नाही आहे, लक्षात घ्या. याच्यापेक्षा डीप आता वेगळं काहीच नसणार आहे. ओके. त्यामुळं 100% या लेक्चरचा फायदा या ठिकाणी सर्वांनी घ्या. आणि अजून एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा राहिला आहे की नवीन बॅचेसला प्रवेश आपला या ठिकाणी सुरू झालेला आहे. ओके. राज्यसेवा करणारे जे मुलं आहेत, या राज्यसेवा करणाऱ्या म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी 2 विषयाच्या बॅचेस आपल्या या ठिकाणी स्टार्ट झालेल्या आहेत. स्पेशल बरं का, ज्यांना स्पेशल घ्यायची त्यासाठी इतिहासाची पण बॅच आहे. सेकंड मुद्दा भूगोलची पण बॅच आपण त्या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर बघा जे या ठिकाणी कंबाईन परीक्षा करताय गट ब आणि गट त्या ठिकाणी क, त्यासाठी पण इतिहास आणि हा जो भूगोल आहे बघा त्या विषयाच्या बॅचेस या ठिकाणी स्टार्ट झालेल्या आहेत. आणि प्रथमतः एक मोठी बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे बघा, मेंटॉरशिपची बॅच. ही मेंटॉरशिप बॅच पण त्या ठिकाणी रन झालेली आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हा नंबर आहे बघा 99 75 75 54 99 या नंबरवरती आपण त्या ठिकाणी संपर्क साधून या बॅचमध्ये आपला प्रवेश त्या ठिकाणी आपण निश्चित करू शकता. ठीक आहे. तर थांबूया, भेटू आपण आपल्या डायरेक्ट पुढच्या युद्धामध्ये, ज्याला आपण बंगाल युद्ध असं म्हणूया. चालेल मित्रांनो, तर भेटू पुढच्या तासामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.